सर्वांचा आभार आभार मानतो. आणि माझा थोडा स्ट्रगल, आता प्रत्येकाने स्ट्रगल सांगितला, स्ट्रगल प्रत्येकाचा राहतो. माझा तर खूप मोठा आहे डायरेक्ट. जवळपास 10 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. आणि माझा पहिला रिझल्ट आहे ना, मी ज्यावेळेस एम एला फर्स्ट इयरला होतो विद्यापीठामध्ये, त्यावेळेस माझा पहिला 2016ची मेन्स दिली होती PSIची. त्यावेळेस माझा रिझल्ट राहिला होता मेन्सचा 4 मार्कांनी. तिथून माझा संघर्ष अजून जोरात सुरू झाला. आणि तिथून पुढं मग फक्त अपयश 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 बस एवढंच होतं. त्याच्यानंतर फॉरेस्टच्या पण फिजिकलपर्यंत गेलो होतो. फॉरेस्टचं म्हणजे आपले ग्रुप C मधून, तिथं पण सिलेक्शन नाही झालं. परत 2020ला PSIची मेन्स दिली मी. तिथे कॅटेगरीला जागा नव्हतं, तिथं पण अपयशच आलं. त्याच्यानंतर मग ही ग्रुप C मी मनातही ठेवलं नव्हतं का आपण जाऊ आता एवढ्या 7,500 जागा आहे म्हटलं. आणि मला प्रिलिमला एवढे मार्क्स नव्हते, पण मग कट ऑफच इतका कमी लागला ना, तर ते म्हणजे जे झालं ते चांगलंच झालं असं वाटलं आहे. म्हटलं जाऊ दे आता मेन्सची तयारी करून. मेन्सचा ऑलरेडी अभ्यास होता, कंटिन्यू मेन्सचा अभ्यास राहायचा, त्याच्यामुळे मला पहिला पेपर काय अवघड गेला नाही. जवळपास पहिल्या पेपरला मला चांगलं म्हणजे 148 मार्क होते. आणि स्कोर मेन्सला चांगला आला, त्यामुळे वाटत होतं का कुठंतरी आता फक्त स्किल टेस्टवर डिपेंड आहे आपलं. मग फुल टाईम फक्त टायपिंगची प्रॅक्टिस करायची. आणि जर आपण टायपिंग क्वालिफाय झालो तरच आपलं सिलेक्शन होणार, हे एकदम फिक्स होतं. त्या टायपिंगच्या प्रॅक्टिससाठी एवढे प्रयत्न केले. घरी गेलो तरी टायपिंगच करायचं, इथं आलो पण इथं आलो तो जवळपास 2 इन्स्टिट्यूटला टायपिंगची प्रॅक्टिस केली मी. पण मग ज्या दिवशी टायपिंग होती ना, त्या 10 मिनिटामध्ये ना माझ्या म्हणजे जेवढ्या आतापर्यंत 2-3 मेन्स दिल्या त्यावेळेस एवढा प्रेशरमध्ये आलो नव्हतो ना, तेवढा माझ्या जीवनात खतरनाक अनुभव होता त्या टायपिंगचा. त्या 10 मिनिटामध्ये मी ना म्हणजे असं काहीतरी सेकंदात आता रडणार डायरेक्ट, अशी माझी सिच्युएशन तयार होऊन गेली. मी डायरेक्ट असं सरेंडर करून टाकलं. डायरेक्ट ज्या मॅडम होत्या त्या मॅडमना म्हटलं, मॅडम मला जबरदस्त प्रेशर आला आहे म्हटलं. मी आता पुढं माझा हात पूर्ण हाताचा थरक व्हायला लागलं, खालून पूर्ण हालायला लागलं, म्हणजे काहीच सुचत नव्हतं. डायरेक्ट आता पूर्ण ब्लँक, आता संपलं आपलं आयुष्य असं वाटायला लागलं होतं डायरेक्ट. मॅडम आल्या, मॅडम म्हणे अजून तुमच्याकडे 7 मिनिटं बाकी म्हणे, आणि त्या 7 मिनिटामध्ये काही करू शकता म्हणे, फक्त तुम्ही ना कंटिन्यू ठेवा म्हणे, बंद नका करू म्हणे. डायरेक्ट त्या 7 मिनिटामध्ये हळूहळू मी बाकी सगळ्या गोष्टी विसरत गेलो आणि स्पीड मेंटेन होऊन गेला. तरीही माझा 1 मिनिट 17 सेकंद उरलेला होता पॅसेज कंप्लीट होऊन. पण पॅसेज कंप्लीट झाल्यानंतर असं वाटलं यार, म्हटलं आपला पॅसेज कंप्लीट झाला, काहीतरी चुकलं असेल म्हटलं. पॅसेज आपलं एवढा कमी याच्यात एवढा हे झाल्यावर पॅनिक झाल्यावर कसं का आपला पॅसेज कव्हर होऊ शकतो. मग नंतर वाटलं यार काहीतरी मिस्टेक झालेली. मग माझे जे कीस्ट्रोक होते ना, ते जवळपास 1906 कीस्ट्रोक झाले होते. म्हटलं आता 1906 कीस्ट्रोकवर आपलं होईल का, म्हटलं काहीतरी लाईन वगैरे सुटली असेल आपली. 100% माझी लाईनच सुटलेली होती. पण मग काउंटमध्ये रेशो जो आयोगाचा असतो ना, त्यानुसार मला 20 मिस्टेक पार्डनेबल होत्या. तर तेवढ्या मिस्टेक मला माहिती होतं एवढ्या मिस्टेक आपल्या होऊ शकत नाही असं, कारण मी ॲक्युरेसी कंटिन्यू मेंटेन करायचो. आणि तेवढं झालं. आणि म्हणजे त्या बाजूनच फक्त होप्स होत्या का इथं माझं जॉबचं जर झालं तिथं सिलेक्शन होऊ शकतं असं, बाकी काही नाही. मी सुद्धा असं म्हणजे वाटलं नव्हतं का मी हे पद मला मिळू शकतो असं. तर अशा पद्धतीनं. आणि बाकी संघर्ष जर सांगितलं तर मी इतकं काही हुशार नव्हतो पहिल्यापासून अभ्यासात. मी 10वीपर्यंत दैवाळला शिकलो आणि ग्रॅज्युएशन इथंच केलं मालेगावमध्ये. मी FY नापास झालो, म्हणजे FYला फेल झालो. कसं माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे मग अभ्यासात काही म्हणजे पाहिजे तसं काही स्कोर वगैरे कुठंच काही येत नव्हतं. त्याच्यानंतर परत नवीन ॲडमिशन घेतलं आणि तिथून परत स्टार्टअप झालं. मग असंच एक मित्र भेटले, मित्रांनी सांगितलं की ही फील्ड अशी आहे तशी आहे, तशा पद्धतीने मग असा अभ्यास करत 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 माझे जे वीक पॉईंट होते ते सॉल्व्ह करत गेलो. आणि मी म्हणजे जवळपास ग्रॅज्युएशन झालं आणि MAला फर्स्ट इयरला असतानाच मी मेन्स दिली होती PSIची. बस बाकी काही नाही. आणि माझ्या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा सर्वात मोठा सहभाग आहे, कारण माझे आईवडील भाऊ यांनी आजपर्यंत मला जेवढा सपोर्ट केला ना, तो अविस्मरणीय डायरेक्ट माझ्यासाठी. म्हणजे कुटुंबाची खूप मोठी साथ होती मला आत्तापर्यंत. त्यातल्या त्यात माझं लग्न झालं, मला मुलगी झाली, म्हणजे इथपर्यंत कुटुंबाने मला सहकार्य केलं. ठीक आहे, धन्यवाद.